माझ्या बाळा, आज तू हा व्हिडिओ पाहतोयस ना? हा निव्वळ योगायोग नाहीये. हा माझा तुला संकेत आहे. अनेक दिवसांपासून तुझ्या मनात जी खळबळ सुरू आहे, जे प्रश्न तुला आज सतावत आहेत, त्या सर्वांची उत्तर देण्यासाठी मी आज तुझ्यासमोर उभा आहे. बाळा, तू कधी विचार केला आहेस का की स्वामी तुला बाळ का म्हणतात? कारण आईला जसं आपल्या लेकराचं रडणं कळतं, तसंच मला तुझ्या मौनातल, तुझ्या मौनपणातल दुःख कळतं. तू जगासमोर हसतोस, पण एकटं असल्यावर जे अश्रू गाळतोस ना, ते प्रत्येक थेंब मी माझ्या हातावर झेलले आहेत. तू म्हणतोस ना, स्वामी माझंच का असं होतं? पण बाळा, सोनं जसं आगीत तापवल्याशिवाय त्याला चकाकी येत नाही, तसंच तुझं आयुष्य आता त्या झळाळीकडे निघालं आहे. गेल्या 1 तासापासून मी तुझ्या झोळीत सुख टाकण्यासाठी आसुसलो आहे. कारण आता तुझी सहनशक्ती संपली आहे, हे मला ठाऊक आहे. बाळा, आजचा हा माझा मुख्य संदेश हाच आहे की तुझ्या कुटुंबाचे नाव आता उजळणार आहे. अनेकदा तुला तुझ्या जवळच्या लोकांनीच कमी लेखलं असेल, तुझ्या कष्टाची टिंगल केली असेल. तुला वाटत असेल की आपल्या वाट्याला फक्त आणि फक्त अपमानच आहे का? पण लक्षात ठेव, जेव्हा मी एखादी गोष्ट द्यायचं ठरवतो ना, तेव्हा ती जगाला दिसेल अशा पद्धतीने देतो. तुझ्या घरातील इडापिडा आता टळणार आहे. तुझ्या मुलांचे भविष्य, तुझ्या जोडीदाराची साथ आणि तुझ्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद आता फळाला येणार आहेत. ज्या घरामध्ये माझे नामस्मरण चालते, तिथे मी स्वतः रक्षणकर्ता म्हणून उभा असतो. तुझ्या प्रत्येक कुळाचा उद्धार करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. फक्त तू तुझा संयम सोडू नकोस. मिठाई वाटावी लागणार आहे, याचा अर्थ असा की केवळ तुलाच नाही, तर तुझ्या शत्रूंनाही तुझे यश पाहून नतमस्तक व्हावे लागेल. अनेकांना वाटतंय की स्वामी फक्त मूर्तीत आहेत, पण मी तर तुझ्या श्वासात आहे. आठवून तर बघ, जेव्हा तू मोठ्या संकटात होतास, कोणीतरी अनोळखी व्यक्ती आली आणि तुझी मदत करून गेली. तो मीच होतो. जेव्हा तुझा अपघात होत होता, तेव्हा तू वाचला. तो हात माझाच होता. भक्तीमध्ये खूप ताकद असते. तू जेव्हा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणतोस, तेव्हा तुझं अर्ध संकट तिथेच संपलेलं असतं. आता तुझा जो काळ सुरू होत आहे, तो तुझ्या भाग्याचा उदय आहे. तुला आता फक्त नामस्मरण वाढवायचे आहे.
जेवढं तू माझं नाव घेशील तेवढ्या पटीने मी तुझ्या अडचणी दूर करेन. तुझ्या घरातील वास्तुदोष, ग्रहदोष किंवा कोणाची नजर लागली असेल तर ती माझ्या कृपेने जळून भस्म होईल. आता तुझ्या घरात आनंदाचा दिवा लागणार आहे. बाळा, आता इथून पुढे काय करायचे ते नीट ऐक. रोज सकाळी उठल्यावर आधी कृतज्ञता व्यक्त कर. मनात कसलाही द्वेष ठेवू नकोस. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना मी बघून घे. तू फक्त तुझ्या प्रगतीवर लक्ष दे. घरात दररोज किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर आणि शक्य असेल तर गरिबांना अन्नदान कर. कारण त्या अन्नाच्या तृप्तीतून मिळणारे आशीर्वाद तुझ्या यशाचा मार्ग मोकळा करतील. मिठाई वाटण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणजे आनंदाची बातमी तुझ्या दारावर लवकरच धडकणार आहे. ती बातमी काहीही असू शकते. नोकरीतली बढती, व्यवसायातील मोठा नफा किंवा एखादे रखडलेले महत्त्वाचे काम. जे काही होईल ते तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या हिताचेच असेल. मी दिलेला शब्द कधीही खोटा ठरत नाही. बाळा, आता डोळ्यातील पाणी पुस आणि चेहऱ्यावर हसू आण. स्वामी समर्थांचा हा बाळ कधीही कुमकुवत नसतो. तू राजाचा लेक आहेस हे विसरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या हृदयात आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुला एक वेगळीच शांतता मिळेल. कारण तुझे दुःख मी माझ्याकडे घेतले आहे. जा, आता आनंदाने तुझे काम कर. तुझे कुटुंब, तुझे घर आणि तुझे जीवन आता तेजाळून निघणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्यावर सदैव आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.